त्याला रॅशनॅलिटी असावी. एक शिक्षित व्यक्ती असल्यामुळं आणि अभ्यास असल्यामुळं त्या गोष्टीचा विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं होतं. तर कुटुंबियामध्ये आम्ही चर्चा केली याबाबतीत आणि आम्ही असंच ठरवलं की आई आमची खूप रॅशनल होती. म्हणूनच या खेडेगावात येऊनही आम्हाला शिक्षण केलं. म्हणजे माझे मोठे बंधू जे आहेत, ते गावातले पहिले ग्रॅज्युएट आहेत. हे करण्यापाठीमागचा उद्देश त्यांचा रॅशनॅलिटी जर होता आणि त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनही त्या दृष्टिकोनातून जीवनाकडे त्यांनी बघितलं होतं. आणि त्यांची शिकवण हीच होती की आपला सदुपयोग झाला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा. तर मृत्यू झाल्यानंतर आम्हा सर्वांना दुःख आहे, गावकऱ्यांना आहे, यातना आहेतच. परंतु हे करताना अस्थि विसर्जन करून पाण्याचं पोल्युशन करून त्याच्यामार्फत परत दुसऱ्यांना त्रास होईल, जलचर असतील किंवा इतर गोष्टी असतील, ते करणं योग्य नव्हतं. निसर्ग हा खूप महत्त्वाचा आहे, पॉवरफुल आहे. आमच्या दृष्टिकोनातून निसर्ग हाच क्रिएटर आहे. त्याला कोणत्याही नावाने आपण संबोधू शकतो. तो जो क्रिएटर आहे, आपण निसर्गामध्ये क्रिएट तर करू शकत नाही, पण जे आहे ते अबाधित राखण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू शकतो. आणि ते जर अबाधित राखायचं असेल तर आपल्या हातात असलेल्या गोष्टी डेफिनेटली आपण निर्णय घेऊ शकतो. तर ज्यावेळेस विसर्जनाचा विषय आला, त्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला की आमच्या आईची आठवण व्यवस्थितपणे आम्हाला ठेवायची असेल आणि तिचे विचार पुढं जर न्यायचे असतील, तर तिने जशी आम्हाला सावली दिली, आम्हाला जसे विचार दिले, जसे इन्स्पिरेशन दिलं, ते एक झाडाच्या स्वरूपामध्ये असावं, ते चिरंतर असावं. म्हणून आमच्या शेतात समोरच आपण वडाचं झाड लावलेलं आहे आणि ते अस्थी आपण त्या ठिकाणी विसर्जित केलेले आहेत आणि उर्वरित अस्थी आम्ही शेतामध्ये टाकलेल्या आहेत. जेणेकरून यामुळे दुसऱ्यांना कोणाला तर त्रास होणारच नाही, परंतु शेतामध्ये टाकल्यामुळे त्याचा फायदा हा शेतीलाच होणार आहे आणि नेचरलाही निगेटिव्हली काही अफेक्ट होणार नाही. जे काही व्हायचं ते पॉझिटिव्हलीच होईल. मग निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि निसर्गानं जो संदेश दिलेला जो क्रिएटर आहे, त्या दृष्टिकोनातून वागण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड